डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झालाय। यावर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आहोत, मग त्यांचा अनादर कशासाठी, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केलाय। पाहूया। राज्याच्या अध्यक्षांनी ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्यांनी विचारपूर्वक अशी वाक्य म्हटली पाहिजे। मालेगावच्या सभागृहामध्ये पुन्हा तो पोस्टर लावणार अशा प्रकारची भूमिका मालेगावच्या महापौरांनी घेतलेला आहे, मग त्याला काय करायचं? या देशामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन हे प्रश्न तेव्हाच संपतील ज्या वेळेला ह्या देशातला हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, ज्यांचे महापुरुष कॉमन असते, ज्यांची भूमी मातृभूमी कॉमन असेल, जे राष्ट्रगीताला सन्मान देतील, वंदे मातरम सन्मान देतील, 4-5 विषय आहेत आणि 4-5 विषयातून का अनावश्यक प्रॉब्लेम सुरू आहेत। टिपू सुलतान हा आमचा आदर्श असू शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन कवीने केलं, काशी जाती, गया जाती, मथुरा मस्जिद होती, अगर एक शिवा नव्हता तर सुन्नत सबकी होती। आपण जे आहोत तर त्यांच्यामुळे आहोत, त्यांचा अनादर कशाचा आहे? अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या 4 दिवसामध्ये राज्यभरातल्या 75 शाळांना अल्पसंख्याक शाळांचा दर्जा दिला। पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या 25 शाळांचा देखील त्यामध्ये समावेश आहे। ऑगस्ट पासून हे प्रलंबित होते, मात्र अजितदादांच्या निधनानंतर 4 दिवसात ज्या दिवशी दादांचं निधन झालं त्याच दिवशी प्रमाणपत्राचं वाटप झालेलं दादा, हे गंभीर नाही वाटत का? त्याच दिवशी प्रमाणपत्रांचं वाटप झाल्याची माहिती समोर येते। माझ्यासारखा जो काँग्रेसच्या प्रकारचा आरोप. मी नेहमी आपण एका गिरणी कामगाराचा मुलगा तुमच्यासारख्या आशीर्वादामुळे इथपर्यंत आलो, तो अपुऱ्या माहितीच्या आधारे काही बोलत नाही। उगाच माहिती झंझट कशाला, काय झालं बघतो आणि बोलतो। कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी आरएसएस वरती टीका केली की सैतानांची संघटना आहे। पण RSS ला संपवण्याचा प्रयत्न ह्या देशामध्ये अनेकांनी केला। जेव्हा जेव्हा ती संपवण्याचा प्रयत्न होतो तेव्हा ती फार वाढते। ह्या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये हिंदूंवरचे अन्याय या विषयामध्ये नेहमीच RSS आणि RSS पासून प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या संघटनाच पुढे येतात आणि त्यामुळे सर्वसामान्य हिंदूला देशात नाही संपूर्ण जगामध्ये RSS बद्दल प्रेम आहे, श्रद्धा आहे। खारगेंचा मुलगा काय म्हणतो यावर काही अवलंबून आहे। गणेश नाईक आणि श्रीकांत शिंदे मधला वाद पुन्हा एकदा विकोपाला जाताना दिसतो। एकमेकावर एकेरी भाषेत टीका होते। एवढा प्रश्न माहितीमध्ये सगळं काही आलेलं आहे. एवढा मोठा प्रश्न विचारणा इतका अनुभवही तुमचा नाही आणि एवढ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर देण्या इतका मी पण मोठा नाही। दादा पहलगाम हल्ल्यातील जगदाळ यांच्या आहेत, त्यांच्या कुटुंबियांना मी काल ते पाहिलं आहे। अपुरी माहितीवर काही बोलणं बरोबर नाही, पण बहुधा त्यांना पुणे महानगर, बहुधा नसेल तर मला करायला लागेल, बहुधा पुणे महानगरपालिकेत दिली आहे। त्यांना बहुतेक सरकारी नोकरी हवी आहे, तर मी ते करतो। मला जरा आमच्या पुढच्या काही पॉलिसी बद्दल अर्धा मिनिटं बोलायचं, ते बोलू द्या। सगळ्याच महानगरपालिकेमध्ये आता स्वीकृत नगरसेवक या विषयामध्ये खूप फॉलोअप। काल तर मी वाचलं की सोलापूरला 300 जणांनी इच्छा व्यक्त केलेली आहे। आमच्याकडे एवढी नाही, पण 30 जणांनी केली आहे। तर आम्ही निर्णय असा केलाय की आमचं स्वीकृत, आम्हाला जो 3चा कोटा मिळेल ते 1.25 वर्षाचा असेल। म्हणजे आम्ही पहिले तर 12 क्रिएट करून टाकल्या। त्यामुळे इच्छुकांना मी एवढंच म्हणेन की सगळ्यांना 5 वर्षामध्ये एकदा तरी स्वीकृत मिळेल। एक प्रयोग मी मांडला जो माननीय मुख्यमंत्री महोदयांना आवडला आहे की त्या शहरामध्ये काही स्मॉल कम्युनिटी असतात। समजा इथे सिंधी समाज आहे, राजस्थानी समाज आहे, गुजराती समाज आहे, अगदी सांगायचं झालं तर कुंभार समाज आहे, नाभिक समाज आहे, अशांनाही या कॉपमध्ये ऍडजस्ट केलं पाहिजे। अदरवाईज ते कुठून निवडणूक लढवणार? त्यांना वाटतं की नाही ह्या झंझट, पण त्यांचा एक माणूस महानगरपालिकेत आला तर त्यांच्या प्रश्नालाही सोपं पडतं। तर 12 मध्ये भविष्यामध्ये अशाही काही लोकांना आम्ही 1.25 वर्षाचं स्वीकृत देणार आहोत। सांगली झडपीची काय नेमकी परिस्थिती? सांगली झडपीमध्ये 20 ते 25 असं 1.25 महिना विधानसभा चालायचे। साधारणतः बजेट सेशन एवढं लंब चालवावं लागतं। सुट्ट्या आहेत बऱ्याच, तरी 21 दिवस वर्किंग मिळाले। हे अधिवेशन राज्यातल्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या सोडवणुकीचं सभागृहात आणि सभागृहाबाहेर बैठका, ही सभागृहाबाहेर बैठक लावायला लागेल। जवळजवळ 90% विषयांचा निचरा होतो आणि म्हणून ह्या अधिवेशनाकडे सगळे जुलैचं हार्डली 2 आठवडे चालतं, डिसेंबरचं जेमतेम 2 आठवडे चालतं। या अधिवेशनाकडे मात्र सगळेजण बजेट काय डिक्लेअर झालं, विकासाला काय पैसे मिळाले, नवीन टॅक्सेस काही लागले का, आणि असे पेंडिंग प्रश्न सोडवणं। तर सांगलीपुरता विचार म्हटला तर आम्हाला नवीन पाण्याचा उद्भव हवा आहे। पहिल्यांदा असं झालंय की महाराष्ट्राचं बजेट अर्थमंत्री न मांडता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मांडतायत आणि योगायोग असं आहे की जवळची 3-4 राज्यांमध्ये मुख्यमंत्री बजेट मांडतात आणि त्यामुळे बजेटमध्ये चांगली अमाऊंट मिळेल
आणि त्यातून आपले पेंडिंग जयंती नाल्यापासूनचे विषय, पंचगंगा प्रदूषणाचे विषय, ट्रॅफिकचा विचार करून काही फ्लायओव्हर ब्रिजेस करणं, एखादा का होईना छोटा का होईना भुयारी मार्ग करता येईल का, की ज्यातून ज्यांना मध्ये काही काम नसतं ते इथून निघाले की डायरेक्ट तिथे पोहोचले. म्हणजे खूप विषयांचा देवेंद्रजींच्या डोक्यात प्लॅन तयार आहे. त्यातच हद्दवाढ सुद्धा आहे. हद्दवाढ झाल्याशिवाय, शहराची लोकसंख्या वाढल्याशिवाय केंद्राच्या वेगळ्या स्कीम मध्ये आपण येणार नाही. ती गावं ऑलरेडी अनियंत्रित विकसित झालेली आहे. त्यांना थोडं नियंत्रणाकडे आणायला लागेल. विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट. आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा.